वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. OCM असं शॉर्टमध्ये या विषयाला तुम्ही म्हणता. यामधील प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची यावरून लक्षात येईल. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित पोस्ट केलेले आहेत. ते व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. या प्रकरणावर एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 4 भाग केलेत. प्रत्येक भागामध्ये 2-2 प्रश्न घेतलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हे 4 प्रश्न सोडवून झालेत. ते दोन्ही व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे तुम्हाला क्रमाने सापडतील. आज आपण भाग 3मध्ये 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. नियोजनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. आता इथे प्रत्येक प्रश्नामध्ये 4-4 मुद्दे विचारले, त्यामुळे 4च लिहायचे. 2. संघटनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. 3. कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे लिहा. 4. निर्देशनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. 5. समन्वयाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. आपण 5ही प्रश्नांची उत्तरे पाहूया. 4-4 मुद्दे स्पष्टीकरण करणार आहोत. 1. नियोजनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. आता उत्तरामध्ये घेतलेत पहा. नियोजनाचे महत्त्व सांगणारे एकूण 10 मुद्दे आहेत तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, पण आपल्याला फक्त 4 मुद्दे विचारलेत. मग यातले कोणतेही 10 पैकी कोणतेही 4 मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. 1. स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत. नियोजनाचा थेट संबंध संघटनेची ध्येये व उद्दिष्टे ठरवण्यासाठी असतो. भविष्यात आपले निश्चित स्थान किंवा ठिकाण मिळवण्याचा तो पथदर्शक आराखडा असतो. 2. दिशादर्शक. नियोजन नेहमी अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी योग्य दिशा दर्शवते व मार्गदर्शन करते. योग्य कार्य योग्य दिशेने व योग्य प्रकारे कसे करावयाचे याचे मार्गदर्शन नियोजनामुळे मिळते. 3. कार्यक्षमतेत वाढ. योग्य नियोजनामुळे सर्व कर्मचारी निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्य करतात. कार्य स्पष्ट असल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते व कामगिरी सुधारते. 4. कमी जोखीम. योग्य प्रकारे नियोजन केलेले असल्यामुळे भविष्यातील अनिश्चितता व होणारे बदल यासारख्या समस्या योग्य प्रकारे हाताळता येतात व प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात. दुसरा प्रश्न. संघटनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. आता इथे एकूण 10 मुद्दे आहेत संघटनेचे महत्त्व सांगणारे. यापैकी कोणत्याही 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलं तरी चालेल. आपण पहिले 4 मुद्दे घेतलेले आहेत स्पष्टीकरण करण्यासाठी. 1. प्रशासन व दैनंदिन कामकाजात सुलभता. गट तयार करणे व कामाचे वाटप करणे हे प्रशासनाचे मुख्य कार्य असते. संघटन कार्यामुळे कामाचे वाटप सुलभ होते व कामाची द्विरूपती म्हणजे डुप्लिकेशन टाळली जाते. 2. विशेषीकरण. प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या कौशल्यानुसार व पात्रतेनुसार कामाचे विभाजन केल्यामुळे विशेषीकरणाचा लाभ होतो आणि संघटनेची कार्यक्षमता वाढते. 3. कामाची निश्चिती. संघटनात्मक रचनेमुळे योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी त्याच्या पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे निवड करता येते. त्याला कामाचे स्वरूप कळण्यास मदत होते व प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट होते. 4. अधिकार व जबाबदारी यांचे स्पष्टीकरण. सुयोग्य संघटनात्मक रचनेमुळे प्रत्येक व्यवस्थापकाला आपले अधिकार स्पष्ट होतात, ज्यामुळे अधिकारांचा गैरवापर होणार नाही अशी रचना केली जाते. त्यामुळे कार्यक्षमता वाढून उत्पादकतेतही वाढ होते. तिसरा प्रश्न. कर्मचारी व्यवस्थापनेचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे लिहा. आता इथे उत्तरामध्ये पहा. एकूण 10 मुद्दे आहेत. 10 पैकी कोणत्याही 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलं तरी चालेल, म्हणून आपण पहिले 4 मुद्दे घेतलेले आहेत. त्याचं स्पष्टीकरण पाहूया. 1. प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. कर्मचारी व्यवस्थापन हे एक महत्त्वपूर्ण व्यवस्थापकीय कार्य आहे. योग्य कर्मचारी व्यवस्थापन असेल तरच व्यवस्थापकीय कार्य यशस्वी होऊ शकते. 2. मानवी संसाधनांचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापन कार्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर विशेष दक्षता घेऊन
कर्मचाऱ्यांची निवड केली जाते, जसे भरती, निवड, नियुक्ती, मोबदला किंवा वेतन, प्रशिक्षण इत्यादी. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते व संघटनेचीही प्रगती होते. 3. सहसंबंध. प्रभावी कर्मचारी व्यवस्थापनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये सलोख्याचे व सहकार्याचे संबंध निर्माण होण्यास मदत होते. कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढीस लागतो. 4. मानवी संसाधनांचा विकास. सध्या कार्यरत असलेली कार्यशक्ती प्रशिक्षित व विकसित होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघटन संस्कृती वाढीस लागते. 4था प्रश्न, निर्देशनाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. इथे पण निर्देशनाचे महत्त्व सांगणारे 10 मुद्दे आहेत. यातील कोणत्याही 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. पहिले 4 मुद्दे आपण स्पष्ट करूया. 1. कृतीला प्रवृत्त. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संघटनेचा व्यवस्थापक आपल्या नियंत्रणाखालील कर्मचाऱ्यांना काय करावे, कसे करावे व केव्हा करावे यांचे मार्गदर्शन करून त्यासंबंधी कृती आराखडा सादर करतो. 2. प्रयत्नांचे एकत्रीकरण. निर्देशनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्रभावी संभाषण. व्यवस्थापक संभाषणाद्वारे सर्व कर्मचारी व संघटनेतील सर्व विभागांना संघटनेच्या उद्दिष्टांसाठी एकत्रित प्रयत्न करण्यास प्रवृत्त करतो. त्यामुळे संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते. 3. प्रेरणेचे साधन. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक लाभ जर कार्यक्षमता दाखवल्यानंतर मिळत असतील तर त्यांच्यामध्ये कार्याची प्रेरणा अधिक वाढते. तसेच व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांच्या मतांचा, सूचनांचा आदर केल्यास कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना अधिक वाव मिळतो. 4. स्थिरता प्रदान. प्रभावी नेतृत्व मार्गदर्शन लाभले असल्यास कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य व कामाबाबत बांधिलकी वाढीस लागते. त्यामुळे संघटनेमध्ये विविध विभागांच्या कामांमध्ये स्थैर्य व संतुलन वाढते. 5वा प्रश्न, समन्वयाचे महत्त्व सांगणारे कोणतेही 4 मुद्दे सांगा. इथे पण 10 मुद्दे आहेत समन्वयाचे महत्त्व सांगणारे. त्यापैकी कोणत्याही 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. पहिले 4 मुद्दे आपण स्पष्ट करूया. 1. संघभावनेला प्रोत्साहन. संघटनेमध्ये असंख्य प्रकारच्या व्यक्ती काम करीत असतात. अनेक विभाग कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये काही वेळेस मतभेद निर्माण होऊ शकतात, परंतु योग्य समन्वय साधल्यास कर्मचाऱ्यांमधील मतभेद मिटवता येतात व संघभावना वाढवता येते. 2. योग्य दिशादर्शन. समन्वयामुळे वेगवेगळ्या विभागांच्या कामाचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण करता येते. योग्य मार्गदर्शन व समन्वयामुळे एकमेकांवर अवलंबून असलेल्या विभागांच्या कामात सुसूत्रीपणा येतो व कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. 3. प्रेरणा निर्माण करण्यास मदत. प्रभावी समन्वयामुळे कार्यक्षमतेत वाढ होते व परिणामी संघटनेची उत्तम प्रगती होते. कामगार कामामध्ये उत्साहाने सहभागी होतात. आर्थिक व बिगर आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना अधिक कठीण कार्य पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करतात. 4. साधनांचा पर्याप्त वापर. समन्वय कार्यामुळे व्यवस्थापक सर्व साहित्य, हत्यारे व संसाधनांचे पद्धतशीरपणे एकत्रीकरण करतो आणि कमीत कमी नुकसान कसे होईल याकडे लक्ष देतो. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने कारण स्पष्ट करा. 1. नियोजन हे व्यवस्थापनाचे प्रथम कार्य आहे. 2. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. 3. संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते. 4. योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनेचे मूलभूत तत्व आहे. 5. विविध कार्ये आणि व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमधील समन्वय हे संस्थात्मक यशाचे सार आहे. आपण कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे. हा प्रश्न सप्टेंबर 2021ला आलेला होता बोर्ड परीक्षेला. उत्तर. 1. नियोजन हे व्यवस्थापनाचे अगदी पहिले व पायाभूत कार्य आहे. व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजन कार्यावर अवलंबून असते. नियोजन हे बुद्धी, कल्पनाशक्ती आणि सर्जनशील विचारांशी निगडित असते. नियोजन हे ध्येय, तथ्य व योग्य अंदाज यावर अवलंबून असते. 2. नियोजन हे उद्दिष्टाभिमुख असते. व्यवस्थापनाची निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्याकरिता नियोजन केले जाते. उद्दिष्टांची उभारणी झाल्यावर नियोजनाची उद्दिष्टे साध्य करण्यासंबंधीच्या पद्धती, कार्यप्रणाली आणि कृती ठरवतात. 3. नियोजन म्हणजे कोणते काम करावयाचे आहे, कसे करावयाचे आहे, केव्हा करावयाचे आहे व कोणी करावयाचे आहे हे अगोदरच निश्चित करणे होय.
अशा प्रकारे नियोजन हा भविष्यातील कृतींचा सविस्तर आराखडा असतो. 4. नियोजन करताना व्यवस्थापकाकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडावा लागतो. सर्व बाजूंनी मूल्यमापन करून सर्वोत्तम पर्याय प्रत्यक्ष कृतीसाठी निवडावा लागतो. नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट ध्येय निश्चित करणे व निश्चित केलेली ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करणे हे असते. 2. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे अंतिम कार्य आहे. उत्तर: 1. व्यवसाय संघटनेमध्ये निश्चित केलेल्या नियोजनानुसार सर्व कार्ये पार पडत आहेत की नाहीत यावर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांमध्ये नियंत्रण हे शेवटचे कार्य आहे. नियोजनाची परिणामकारकता नियंत्रण कार्यामुळे सिद्ध होते. 2. नियोजन हे प्रमाणके आणि अपेक्षित कार्य ठरवते. नियंत्रण प्रक्रियेत प्रत्यक्ष केलेल्या कार्याची तुलना प्रमाणकांशी केली जाते. नियोजनाशिवाय नियंत्रणाचे कार्य पूर्ण करता येत नाही. 3. कर्मचाऱ्यांच्या कार्यात उत्तरोत्तर सुधारणा करणे हे नियंत्रणाचे मुख्य ध्येय आहे. जर नियोजित कार्यात व प्रत्यक्ष पूर्ण झालेल्या कार्यात कमतरता दिसून आल्यास निश्चित उद्देशांच्या पूर्तीसाठी सुधारणात्मक उपाय केले जातात व भविष्यामध्ये चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेतली जाते. 4. नियंत्रण हे व्यवस्थापन कार्य व्यवस्थापनाच्या सर्व पातळ्यांवर केले जाते. तसेच हे कार्य व्यवसायाच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात व प्रत्येक विभागात केले जाते व त्यामुळे नियंत्रण हे व्यापक व शेवटपर्यंत चालणारे कार्य आहे. 3. संघटन हे संस्थेच्या प्रशासनाला व कार्याला सुलभ करते. उत्तर: 1. संस्थेच्या संघटन रचनेमुळे योग्य व्यक्तीकरता योग्य काम देता येऊ शकते. प्रत्येक कर्मचाऱ्याची भूमिका ही व्यवस्थित आखलेली असते. कामाच्या विभाजनामुळे विशेषता निर्माण होऊन शेवटी कार्यक्षम आणि परिणामकारक प्रशासनाची निर्मिती होते. 2. संघटनेमध्ये संपूर्ण कार्याची छोट्या भागात विभागणी केली जाते. त्यातील प्रत्येक घटक हा एक काम मानून तो व्यक्तींच्या समूहाकडे अथवा विभागांकडे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सोपवला जातो. कार्यविभागणीमुळे प्रशासन सुलभ होते व कर्मचाऱ्यांचे विशेषीकरण होऊन संघटनेला उत्तम दर्जाची उत्पादने जास्त प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या योगदानातून मिळतात. 3. संघटन कार्यामध्ये प्रत्येक विभागाचे कार्य स्पष्ट असते. करावयाची कृती ठरलेली असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचारी अधिक परिणामकारकपणे सरळ प्रवाहामध्ये प्रशासकीय व कृतीशील काम करतो. 4. संघटन कार्यात संपूर्ण कार्याची अनेक छोट्या भागांमध्ये विभागणी केली जाते. प्रत्येकाला त्याच्या पात्रता व कुवतीनुसार काम दिल्यामुळे उत्पादनात वाढ होते व संसाधनांचा अपव्यय होत नाही. कामाचे विभाजन करणे व प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार कामाचे वाटप करणे हे प्रशासन स्वरूपाचे व प्रत्यक्ष कृती करण्याचे कार्य आहे. तसेच कामाचे वाटप करताना द्वित्व म्हणजे डुप्लिकेशन टाळले पाहिजे. 4. योग्य व्यक्ती योग्य जागेवर योग्य मोबदल्यासह हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे. उत्तर: 1. कर्मचारी व्यवस्थापनाचे मुख्य कार्य योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे व त्याला मोबदला देणे अशा स्वरूपाचे असते. योग्य व्यक्तीची निवड योग्य कामासाठी केल्यामुळे संघटनेची एकूण कार्यक्षमता वाढते व विशेषीकरणाचा लाभ होतो. 2. चांगल्या कर्मचारी प्रशासन धोरणामुळे कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान मिळते व अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कामाचे पूर्ण समाधान मिळण्यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, रास्त व वास्तव मोबदला आणि कामाच्या ठिकाणचे स्थैर्य या घटकांची खूप मदत होते. 3. व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने योग्य निवड, योग्य पात्रता व कौशल्य असणारे कर्मचारी ही मालमत्ता मानली जाते. योग्य पद्धतीने निवड झालेले कर्मचारी अधिक कार्यक्षमपणे काम करतात आणि संघटनेला दीर्घकालीन लाभ किंवा नफा मिळत राहतो. 4. योग्य कर्मचारी धोरणामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रगतीची नियमितपणे पडताळणी करून त्यांना गुणवत्तेनुसार बढती दिली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात व्यवस्थापनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. तसेच संघटनेत शांतता प्रस्थापित होऊन सलोखा निर्माण होतो. 5. विविध कार्ये आणि व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमधील समन्वय
हे संस्थात्मक यशाचे सार आहे. उत्तर 1. व्यवसाय संघटनेतील वेगवेगळी कार्ये व सर्व स्तरांवरील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हे संघटनेच्या यशाचे सार आहे. समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. संघटना सुरळीत चालण्यासाठी समन्वय अतिशय आवश्यक आहे. जोपर्यंत व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांमधून प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाहीत तोपर्यंत समन्वय शक्य होत नाही. 2. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या कार्यांचे जोपर्यंत एकत्रीकरण व समक्रमण होत नाही व त्यात एकसंधपणा आणला जात नाही तोपर्यंत ध्येय साध्य होऊ शकत नाही व हेच समन्वयाचे मुख्य कार्य असते. व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांमध्ये लपलेले हे एक सामर्थ्य म्हणजे समन्वय होय की जे इतर सर्व कार्यांना एकत्र बांधून ठेवते. 3. व्यवसाय संघटनेमध्ये असे लोक एकत्रितपणे समान ध्येय गाठण्यासाठी कार्य करीत असतात. त्या सर्वांचे काम एकमेकांच्या कामाशी जोडले गेलेले असते. समन्वयाचे कार्य या सर्वांचे प्रयत्न सुसंवादाने एकसंध करण्याचे आहे. 4. समन्वय हे व्यवस्थापन कार्य सामूहिक कार्याच्या एकीकरणाशी संबंधित असते. व्यवस्थापकाचे मार्गदर्शन, निर्देशन व अभिप्रेरणा यामुळे होणारे सांघिक कार्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे काम करण्यासाठी व उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि त्यामुळे उद्दिष्टपूर्ती होते. यानंतर आपण भाग 4 म्हणजे 7वा आणि 8वा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओच्या लिंक नक्की पाठवा आणि तुमच्या सकारात्मक कमेंट व्हिडिओ बनवण्यास खूप प्रेरणा देतात. त्यामुळे तुम्ही जर तुमची कमेंट केली तुम्हाला या व्हिडिओचा उपयोग होतो किंवा नाही तर मला खूप आवडेल. धन्यवाद. पुन्हा एकदा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.